पुण्यात एक अशी घटना घडली जिने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे। भर दिवसा शहरापासून जवळ असलेल्या एका तालुक्यात एका साध्या दिसणाऱ्या इमारतीत असं काही सुरू होतं ज्याची कल्पनाही तिथल्या स्थानिक लोकांना नव्हती। पोलिसांच्या एका विशेष पथकाला काही दिवसांपासून एक गुप्त माहिती सतत मिळत होती आणि ही माहिती इतकी गंभीर होती की तिची पडताळणी केल्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं। नेमकं काय घडत होतं आणि पोलिसांनी पुढे काय पाऊल उचललं हे जाणून घेण्याआधी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया। पुणे जिल्ह्यातील एका तालुक्यात पुणे सातारा रस्त्याला लागून एक निवासी हॉटेल होतं। वरवर पाहता हे हॉटेल एखाद्या सर्वसामान्य लॉज सारखं भासत होतं। रस्त्यावरून जाणारे येणारे लोक, स्थानिक रहिवासी यात काय वेगळं आहे असं कधीच वाटलं नव्हतं, पण या इमारतीच्या बंद खोल्यांमागे काहीतरी वेगळंच वास्तव लपलेलं होतं ज्याची जाणीव बाहेरच्या जगाला अजिबात नव्हती। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका विशेष कक्षाला जो अनैतिक मानवी वाहतुकीला प्रतिबंध घालण्याचं काम पाहतो, काही काळापासून एक संशयास्पद बातमी येत होती। या भागातील एका हॉटेलमध्ये काहीतरी बेकायदेशीर घडत असल्याची कुजबूज पोलिसांच्या कानावर पडली होती। मात्र अशा प्रकरणांमध्ये घाईघाईने पाऊल उचलणं योग्य नसतं, त्यामुळे पथकाने आधी सारी माहिती शांतपणे पडताळून पाहण्याचं ठरवलं। पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं। या पथकाने अत्यंत गुप्तपणे या हॉटेलवर लक्ष ठेवायला सुरुवात केली। काही दिवस निरीक्षण केल्यानंतर पथकाला जाणवलं की मिळालेली माहिती खरी असण्याची शक्यता जास्त आहे, पण नक्की खात्री करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलणं गरजेचं होतं। यानंतर पोलिसांनी एक वेगळी शक्कल लढवली। एका बनावट ग्राहकाला या हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं जेणेकरून आतमध्ये नेमकं काय सुरू आहे याची प्रत्यक्ष खात्री करता येईल। हा बनावट ग्राहक आत गेला आणि थोड्याच वेळात त्याने पथकाला इशारा दिला। आतमध्ये मिळालेली माहिती खरी होती। आता पोलिसांकडे कारवाई करण्यासाठी पुरेसा पुरावा हातात आला होता। इशारा मिळताच पथकाने कोणतीही वेळ न दवडता त्या हॉटेलवर छापा टाकण्याचा निर्णय घेतला। भर दिवसाच पोलिसांचं पथक त्या इमारतीत दाखल झालं। आतमध्ये जे दृश्य पोलिसांना दिसलं त्याने खुद्द अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला। या हॉटेलच्या बंद खोल्यांमध्ये काही महिलांना अत्यंत वाईट परिस्थितीत ठेवण्यात आलं होतं। छापेमारीत हे स्पष्ट झालं की हॉटेलचा वापर करून एक अनैतिक व्यवसाय चालवला जात होता। काही महिलांना फसवून किंवा दबावाखाली या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करून घेतला जात होता। ही बाब समोर येताच पोलिसांनी तात्काळ या सर्व महिलांना तिथून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली। या कारवाईत एकूण 4 पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली। या महिलांना योग्य ती मदत आणि आधार देण्यासाठी पुढील प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली। त्याचबरोबर हा संपूर्ण अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या साखळीतील एका एजंटलाही पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलं। हा एजंट या महिलांना हॉटेलपर्यंत आणण्याचा आणि व्यवहार सांभाळण्याचं काम करत होता। अटक करण्यात आलेला हा एजंट पुणे जिल्ह्याबाहेरील असून चौकशी दरम्यान त्याने काही महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे। पोलीस आता या माहितीच्या आधारे या रॅकेटमागे आणखी कोण सामील आहे याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलमांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेने पुणे जिल्ह्यातील त्या भागात एकच खळबळ उडाली आहे। भरवस्तीत रस्त्याला लागून असलेल्या एका सर्वसामान्य दिसणाऱ्या हॉटेलमध्ये इतका मोठा प्रकार सुरू असल्याचं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं। पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच केलेल्या कारवाईमुळे 4 महिलांची सुटका होऊ शकली, हीच या घटनेतील सर्वात दिलासादायक बाब आहे। तपास अद्याप सुरू असून या रॅकेटची पाळंमुळं आणखी किती खोलवर आहेत ही पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे।